नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. बघू शकता की राज्यसेवा 2024चं मेन्सचं आपण कुठेतरी विश्लेषण करत होतो. भरपूर सारे प्रश्न होते. बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांनी जे ऑफलाईनमध्ये पण आहेत त्यांनी पण सांगितलं की थोडंफार कमी प्रश्न घ्या, पण थोडंफार क्लिप्स करा की जास्त 1-1.5 तास लांबवू नका लेक्चर. मग त्याच अनुषंगाने बघू शकता मी, कारण इथं मल्टीलाईनर्स प्रश्न असल्यामुळे थोडंफार भरपूर किचकट होतंय प्रोसेस आणि मग स्टुडंट लोकांना वाटते की कुठेतरी हार्ड आणि डिमोटिवेट होत आहेत. मग त्याच अनुषंगाने मग आपण थोडं स्ट्रॅटेजी चेंज केली आहे. 60-70 प्रश्नांच्या बदली बघू शकता 30-35 प्रश्नच कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करून, कारण अजून 2 आठवडे आहेत आपल्याकडे. 2 आठवड्यामध्ये आपले बघू शकता अजून की कुठेतरी 1000 प्रश्न, 1000 नाही पण एक 600-700 प्रश्न कव्हर होऊ शकतात. त्याच अनुषंगाने बघू शकता की जे पॉलिटीचा आजचा आहे, इतिहास झालं, भूगोल झालं. इतिहासाचे आपण 50 प्रश्न केलेले, भूगोलचे 60 प्रश्न केलेले. आज बघू शकता पॉलिटीचे 30 प्रश्न आपण घेऊन येणार आहोत आणि 30 असे आहेत की 30 वेगवेगळ्या टॉपिक्सना कव्हर करतायत. मग त्याच अनुषंगाने 30 आज घेणार. मग इकॉनॉमिक्सचे आपण उद्या बघू की आज जर मल्टीलायनर्स नसले तर जास्त प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करू आणि मग त्याच्यानंतर सायन्स आणि मग राहिलेले प्रश्न मग पुढच्या आठवड्यात आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तर चला पॉलिटी जे आहे, पॉलिटी कव्हर करूया. काय काय प्रश्न सोपे आहेत आणि काय काय किचकट आहेत बघू शकता. राज्यसेवा मेन्स 2014 जे 28 मेला जो पेपर झालेला तो पेपर आहे ऍक्च्युली. तर भारतीय संविधानाने अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचे अधिकार कोणाला दिलेले आहेत? केंद्रीय लोकसेवा आयोग, संसद, सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रपती. जर ऑल इंडिया सर्व्हिस जर नवीन क्रिएट करायची असेल तर लक्षात ठेवा हे अधिकार आहे संसदेला, पार्लमेंटला. नेक्स्ट, लोकसभेचे सभापती बाबत खालील विधाने विचारात घ्या. जर तो सभागृहाचा सदस्य राहिला नाही तर त्यास आपले पद सोडावे लागते. लोकसभेचे सभापती बाबत हे केलेलं आहे. बिनचूक म्हणजे आपल्याला काय विचारले, बिनचूक म्हणजे काय विचारले, आर करेक्ट, करेक्ट विचारले, काही लक्षात ठेवायचं आहे. जर तो सभागृहाचा सदस्य राहिला नाही तर त्यास आपले पद सोडावे लागते. येस, 100%. जर मी लोकसभेचा सभापती आणि 6 महिन्याच्या आत जर मी जर ते हे नसलो, जर सभा हे काय काय त्याला बोलतात सदस्य, तर मला सोडावं लागेल 100%. त्याचे सभागृहाचे कामकाज सुरळीत चालवण्यासाठी अथवा सभागृहाची सुव्यवस्था राखण्याबाबतचे वर्तनास केवळ सर्वोच्च न्यायालयाला आव्हान देता येते. केवळ लिहिले, केवळ म्हणजे असे जे काहीतरी स्टेटमेंट येतात की जे आपले मोठे स्टेटमेंट कुठंतरी एकदम क्रिप्स करतात, ते सगळे रॉंगच असतात. सभागृहात हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने ठराव मंजूर करून त्यास पदावरून दूर करता येतं ना, असं पण नाहीये. सदस्यांना असं नाही करता येत, लक्षात ठेवा. जेव्हा लोकसभा विसर्जित होते त्यावेळी तो पदावरून जात नाही. नवीन लोकसभा बैठक होतपर्यंत तो पदावर, यस. आणि त्याच्यानंतर बघू शकता लोकसभा झाल्यानंतर मग नवीन लोकसभेचा जेव्हा पहिला दिवस असतो त्या दिवशीपर्यंत तो कार्यरत असतो आणि त्या दिवशी प्रोटेम स्पीकर म्हणून एक नवीन आयुक्त केला जातो, ते बाकी सर्वांना शपथ देतो आणि त्याच्यानंतर मग बघू शकता की सभापतीसाठी वेगळी निवडणूक होते. म्हणून आणि ड विल बी द राईट आन्सर. बघू शकता असे किचकट प्रश्न भरपूर सारे आहेत आणि भरपूर सारे आपले टॉपिक्स त्याच्यातनं कव्हर होऊन जातात. चला नेक्स्ट, स्थापनेच्या तारखेप्रमाणे उच्च न्यायालयाचे चढताक्रम लावा. उच्च न्यायालयाचा चढताक्रम म्हणजे क्रोनॉलॉजिकली बाय द डेट्स ऑफ एस्टॅब्लिशमेंट, म्हणजे पहिले कुठला झाला एस्टॅब्लिश, नंतर कुठला झाला, त्याच्यानंतर कुठला झाला तो लावायचा. गुजरात, केरळ, दिल्ली, सिक्कीम. तर लक्षात ठेवा पहिले केरळ न्यायालय झालेलं आहे, म्हणजे ब कुठं फर्स्ट असेल तोच आन्सर असेल. इकडं ब आहे, इकडं ब आहे, म्हणजे 3 आणि हा गेला. त्याच्यानंतर केरळ नंतर गुजरात झाला, हा फर्स्ट झाला आणि हा सेकंड. ब नंतर बघू शकता इथं नाहीये, म्हणजे एकच ऑप्शन आहे. लक्षात ठेवा आता, केरळ नंतर गुजरात, गुजरात नंतर मग दिल्ली हे झाला हायकोर्ट आणि त्याच्यानंतर आत्ता रिसेंटली बघू शकता एंडला सिक्कीम 76ला भारतात आला, त्याच्यानंतर त्याची स्थापना झालेली होती अँड इट इज ड. रिसेंटली बघू शकता सिक्कीम हायकोर्ट, नाहीतर आसामच्या गुवाहाटीमध्येच त्याचे बघू शकता मॅक्झिमम ते चालायचं आणि कलकत्ता हायकोर्टमध्येच मॅक्झिमम त्यांचा कार्यभार चालायचा. नेक्स्ट, लोकसभेचे पहिले अधिवेशन खालीलपैकी कोणत्या वर्षी भरलंय? 1950, 51, 52, 53. 51-52 मध्ये बघू शकता इलेक्शनचा जे माहोल होता आणि त्याच्यानंतर 52 मध्ये पहिल्यांदा बघू शकता लोकसभा भरवण्यात आली, फर्स्ट सेशन. नेक्स्ट, भारतीय राष्ट्रपतीच्या पॉकेट व्हिटो अधिकाराचा विषय कोणत्या विधान चुकीचे आहे? चुकीचे विचारले पॉकेट व्हिटो बद्दल. जेव्हा राष्ट्रपती आपल्या पॉकेट व्हिटोचा वापर करतात तेव्हा विधायक अनिश्चित काळासाठी रोखले जाते. चुकीचे विचारले, म्हणजे हा तर राईट आहे. तो डिरेक्टली बघू शकता की मी काहीच करणार नाही म्हणून डिरेक्टली पॉकेट व्हिटो यूज करू शकतो. घटना दुरुस्तीच्या विधेयकाच्या संदर्भात राष्ट्रपतींना पॉकेट व्हिटो अधिकार आहे ना? घटना दुरुस्तीमध्ये हाच नाही पॉकेट व्हिटो, म्हणजे हाच चुकीचा आहे. घटना दुरुस्ती हा बघू शकता पूर्ण जे अधिकार आहे ते पार्लमेंटचा आहे, लक्षात ठेवा. राष्ट्रपती विधेयक नाकारत नाही किंवा पुनर्विचार करण्यासाठी परत पाठवत नाही, हा पण बरोबर आहे. राष्ट्रपतींना घटनेनुसार विधेयकावर कार्यवाही करण्यासाठी काल मर्यादा दिलेली नाही, येस तेच आहे ना. म्हणून आपण असं एक स्टेटमेंट बोलतो ना की इंडियन पॉकेट इज लार्जर देन द अमेरिकन पॉकेट, कारण अमेरिकाने जर राष्ट्रपतीने असं हे केलं तर 7 दिवसाचंच काहीतरी त्यांना देतात की 7 दिवसाच्या आत डिसिजन दे, नाहीतर मग बघ. येस, परिणामी विधेयकावर कारवाई होऊ नये म्हणून राष्ट्रपती आपल्या पॉकेट व्हिटोचा वापर करतात. येस. नेक्स्ट,
खालीलपैकी योग्य जोडी जुळ्या लावा. के एम मुन्शी बोलले उद्देशपत्रिका ही संविधानाच्या सर्वात मौल्यवान भाग आहे, तो संविधानाचा आत्मा आहे. ऍक्च्युली के एम मुन्शीनी नव्हतं बोललं, के एम मुन्शीनी राजकीय कुंडली बोललेलं. प्रस्ताव कुंडली आहे. कुंडलीचा जर प्रश्न आला तर के एम मुन्शी यांनी बोलले, लक्षात ठेवा. आणि पंडित ठाकूरदास भार्गवा यांनी बघू शकता तो संविधानाचा आत्मा आहे असं बोललेलं, म्हणून हे दोन्ही पण स्टेटमेंट रॉंग आहेत. अर्नेस्ट बर्कर की नोट टू द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधानाचं मुख्य तत्व, की नोट टू द कॉन्स्टिट्यूशन हे बरोबर आहे, म्हणजे फक्त क विल बी द राईट आन्सर. हा प्रश्न बऱ्याच वेळा कंबाईंड गट ब मध्ये पण रिपीट झालेला आहे, ह्याच्यामध्ये पण मेन्स मध्ये पण रिपीट झाला आहे, राज्यसेवा मेन्स मध्ये पण रिपीट झाला. लक्षात ठेवा हे तीन भरपूर आहे. के सी वियर असतील, अर्नेस्ट बर्कर, पंडित ठाकूरदास भार्गव आणि के एम मुन्शी यांनी प्रस्तावनेला प्रिएम्बलला काय काय बोललेलं तेच लक्षात ठेवा. तर जे कुंडली आहे ते मुन्शीजींनी बोललेलं की ते कुंडली आहे. म्हणजे पंडितजी काय बोललेलं की सोल ऑफ आहे, आत्मा आहे, आत्मा, ते पंडितजी बोलले. आणि मग त्याच्यानंतर जे अर्नेस्ट बार्कर आहे की नोट टू द कॉन्स्टिट्यूशन, कुठला तरी इंग्लिश फ्रेम ते घेऊन आलेत म्हणून अर्नेस्ट बार्कर. येस. नेक्स्ट बघू शकता इथं भरपूर सारे या प्रश्नांमध्ये मिस्टेक होतं म्हणून आयोगाने आणि एक पेक्षा जास्त उत्तराचं माग हे करत होतं म्हणून हॅशटॅग लावण्यात आलेलं आहे. आणि इतका मोठा प्रश्न म्हणजे ज्यांनी तेव्हा अटेम्प्ट केला असेल तो वेस्ट ऑफ टाइमच झाला असेल. नेक्स्ट भारतीय नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यासंदर्भातील खालीलपैकी चुकीची विधानं, रॉंग विचारलेली आहेत. सरदार सुवर्णसिंग समितीच्या शिफारसीनुसार मूलभूत कर्तव्याचा समावेश भारतीय संविधानात करण्यात आला. येस, म्हणजे अ तर राईट आहे आणि चुकीचं विचारलंय, म्हणजे इथं अ असणार तो पहिले कापा. आता दोन ऑप्शन मध्ये बघू शकता ब कॉमन आहे, म्हणजे ब कन्फर्म रॉंग आहे. 3 जानेवारी 1976 पासून मूलभूत कर्तव्याची अंमलबजावणी प्रारंभ झाला. डेट आपल्याला माहित नाही, पण जर ऑप्शन एलिमिनेशननी आपल्याला माहिती ब तर रॉंग आहे. आता या दोन पैकी बघूया. 42व्या घटना दुरुस्तीनुसार भारतीय संविधानात कलम 51A मध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश आहे. हे तर आहे, बरोबर आहे. मग ड पण बघूया. 2003 मध्ये 86वी घटना दुरुस्तीनुसार 11वे मूलभूत कर्तव्य ना 2002 आहे. 86वी घटना दुरुस्ती 2002, म्हणून अ आणि क राईट आहेत. आपल्याला चुकीचं विचारलं म्हणजे ब आणि ड. यस, सोपा प्रश्न होता, पर थोडाफार लेंथी होता. भारतीय संविधानातील दुरुस्ती संदर्भात खालील विधाने विचार करा. यस, रिगार्डिंग अमेंडमेंट्स, संसदेत मतभेद झाल्यास घटना दुरुस्तीचा प्रस्ताव रद्द होतो. राईट आहे की रॉंग आहे लक्षात ठेवा. तर इट इज राईट. संसदेत मतभेद झाल्यास घटना दुरुस्तीचा प्रस्ताव रद्दच होतो, कारण संयुक्त बैठका घटना दुरुस्तीमध्ये होत नाहीत, लक्षात ठेवा. घटना दुरुस्तीच्या विधेयकास राष्ट्रपतीची पूर्व परवानगी आवश्यक असते ना. हे फक्त जर मनी बिल जे आणतोय आपण त्यांच्यासाठी जरुरी असते, त्याच्यासाठी नाही. त्याच्यानंतर घटना दुरुस्ती विधेयकाला मान्यता देण्यासाठी राज्य विधिमंडळाचं वेळेचे बंधन आहे. घटना दुरुस्तीला ना असं पण नाही काय. घटना दुरुस्ती विधेयकाला मान्यता देण्यासाठी राज्य विधिमंडळ वेळेचं बंधन नाही, कारण जर 3 प्रकारच्या घटना दुरुस्ती येतात. एक सिंपल मेजॉरिटी म्हणजे मेजॉरिटी, त्याच्यानंतर स्पेशल मेजॉरिटी आणि स्पेशल प्लस हाफ ऑफ द रेटिफिकेशन ऑफ द स्टेट. जसं जीएसटी बिल होतं की जीएसटी बिलमध्ये स्पेशल मेजॉरिटी पण झाली, तसंच जे बाकीचे 28 राज्य आहे त्याच्यामधले 14 राज्यांनी रेटिफिकेशन देणं महत्त्वाचं आहे. मग त्याच्यावर काही वेळेचं बंधन नाही आहे. जसंच 50% हे रेटिफिकेशन देणार त्यात डायरेक्टली आपण लागू करू शकतो ऍक्ट. घटना दुरुस्ती विधेयकाबाबत राष्ट्रपतींना नकार द्यायचा नाही. येस, विटो पॉवर नाही. पहिलाच प्रश्न विटो पॉवरचा बघितला ना, दुसरा प्रश्न मग तेच आहे. घटना दुरुस्ती विधेयकाबाबत विटो पॉवर नाही, म्हणजे अ आणि ड राईट आहेत. अ ड राईट. अच्छा, ब क चूक. फर्स्ट ऑप्शनच आन्सर आहे. अ ड बरोबर आणि ब आणि क चूक. नेक्स्ट, भारतीय न्यायालयीन पुनरावलोकनाच्या संदर्भात खालील विधाने विचार करा, म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू अंतर्गत आहे. ज्युडिशियल रिव्ह्यू अंतर्गत आपल्याला बघायचं आहे. न्यायालयीन पुनरावलोकनाची संकल्पना अमेरिकेच्या संविधानानं स्वीकारली. येस, पूर्ण जे ज्युडिशियल सिस्टम आहे आपण ते भारतीय संविधानात बघू शकता. इंटिग्रेटेड ज्युडिशियल सिस्टम आहे ते आपण अमेरिकाकडून डायरेक्टली उचलली आहे. म्हणून फर्स्ट स्टेटमेंट पण राईट आहे, कारण कन्सेप्ट ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू इज अडॉप्टेड फ्रॉम द US. म्हणजे जर कुठेतरी आपण बघितलं का एक नवीन कायदा बनला, त्या नवीन कायदा आपल्या भारतीय घटनेशी संबंधित आहे या जुळत आहे, त्या कुठेतरी बेसिक स्ट्रक्चर हलत नाही, ते जे चेक करण्याचा प्रोसिजर आहे त्याला ज्युडिशियल रिव्ह्यू बोलतो. आणि ते सुप्रीम कोर्टात आपण डायरेक्ट ज्युडिशियल रिव्ह्यूने चेक केलं जाऊ शकतो, सेम अमेरिकामध्ये. नेक्स्ट, 42व्या घटना दुरुस्तीनुसार न्यायिक पुनरावलोकनाचा अधिकार मर्यादित करण्यात आला आहे. येस, कारण त्याच्यातच बघू शकता बेसिक स्ट्रक्चरचा कुठेतरी मुद्दा उठलेला होता केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला केसमध्ये. आणि तिथंच बघू शकता की हा बघू शकता की नियमित हे केलं की पॉवर ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू अंडर आर्टिकल नाही, पॉवर ऑफ ज्युडिशियल वॉज लिमिटेड. नेक्स्ट, भारतीय संविधानाच्या कलम 130 नुसार सर्वोच्च न्यायालयीन पुनरावलोकनाचा अधिकार आहे नाही, चुकीचं आहे. मिनर्वा मिल्स वर्सेस भारत सरकार या खटल्यामुळे निर्णयाच्या न्यायालयीन पुनरावलोकन महत्त्वाचं कमी नाही झाले, उलट वाढलं, म्हणून अ ब बरोबर आणि क आणि ड चूक. यस,
बघू शकता राज्यसेवा मेन्सचा पॉलिटीचा आहे, याच्यासाठी डीपमध्ये पॉलिटीचा तुम्हाला नॉलेज लागणार. नुसतं डीपमध्ये पॉलिटीचं स्टॅटिक नॉलेज नाही, पण ॲप्लिकेशन नॉलेज पण लागतो याच्यात. म्हणजे स्टॅटिक प्लस ॲप्लिकेशन वाईज विचारलेला प्रश्न आहे. आणि जर समजा पॉलिटी जर डिफिकल्ट करायचा असेल गट ब पूर्व परीक्षेला, तर असलेच प्रश्न विचारले जाऊ शकतात. 15 प्रश्न येतील, जिथं वेळ जास्त लागणार आहे तुम्हाला प्रश्न वाचण्यासाठी. माझा अंदाज आहे पॉलिटी थोडंफार डिफिकल्टच येईल. दिल्ली संबंधातील पुढील विधानापैकी कोणते विधान बरोबर आहे? 69व्या घटना दुरुस्तीनुसार दिल्लीला राष्ट्रीय राजधानीचं क्षेत्र हे नाव देण्यात आलेले आहे. यस, 100% राईट आहे. तरीही दिल्ली समावेश केंद्रशासित प्रदेशाच्या वर्गातच करण्यात आली आहे. यस, नॅशनल हे बघू शकता की 69व्या नुसार विधानसभा पण त्याच्यात देण्यात आलेली आहे. म्हणजे दिल्ली सध्या विधानमंडळ आणि मंत्रिमंडळ आहे, ते पण बरोबरच आहे. आणि त्याला राष्ट्रीय राजधानीचा दर्जा देण्यात आला आहे. राष्ट्रीय राजधानी प्रांत निर्मित कायदा 1990 मध्ये हा विशेष संसदीय कायदा पारित करून दिल्ली दर्जा देण्यात आला ना. 69व्या घटना दुरुस्तीने देण्यात आला. म्हणजे अ ब क इज द राईट आन्सर. नेक्स्ट, आंतरराज्य परिषदेच्या कार्यक्षेत्रात खालीलपैकी कोणती बाब येत नाही? म्हणजे विच नॉट इन्क्लुडेड इन द ज्युरिस्डिक्शन ऑफ इंटरस्टेट काउन्सिल. यस, इंटरस्टेट काउन्सिलच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये कुठली गोष्ट येत नाही ते आपल्याला बघू शकता की बघायचं आहे. यस, आंतरराज्य नदी आणि खोरे यांचा वापराबाबत, वितरणाबाबत आणि नियंत्रणाबाबत विविध किंवा तक्रारीचे निराकरण करणे. आणि इंटरस्टेट काउन्सिलमध्ये बघू शकता एनी डिस्प्यूट ऑर कंप्लेंट विथ रिस्पेक्ट टू द यूज, डिस्ट्रीब्युशन अँड कंट्रोल ऑफ वॉटर, हेच येत नाही. ॲब्जेक्शन हे येत नाही बघू शकता. आणि पहिलंच हे आहे की नॉट इन्क्लुडेड. म्हणजे बाकी 3 कन्फर्म करून घेऊया आहे की नाही. राज्यात उद्भवणाऱ्या विवादाबाबत चौकशी करून सल्ला देणे. यस, सल्ला देणे त्यांचा आहे. केंद्र आणि राज्य किंवा राज्य समान हित असलेल्या विषयांचे तपास करून त्यावर चर्चा करणे. 100% राईट आहे. अशा विषयांवर आणि विशेषतः त्या संबंधीचे धोरण व कृती याबाबत अधिकारी चालना समन्वयासाठी शिफारस करणे, हे पण आहे. म्हणजे जे ॲड्ज्युडिशन आहे आणि डिस्प्यूट आणि कंप्लेंट रिगार्डिंग जे इंटरस्टेट वॉटर आहे त्याच्या संबंधित त्यांना अधिकार नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए विल बी द आन्सर 1. नेक्स्ट, नीती आयोगाशी संलग्न कार्यालयाबाबत अयोग्य विधान ओळखा. म्हणजे ह्याच्यापैकी काहीतरी 3 आहेत आणि 1 नाही आहे. NILERD ला पूर्व IAMR म्हणून ओळखले जात असे, बरोबर आहे. IAMR ची स्थापना 62 मध्ये झाली. DMEO चे मुख्यालय नवी दिल्ली येथेच आहे. DMEO चे प्रादेशिक कार्यालय 2015 मध्ये बंद झाले नाही, आता पण चालू आहे. म्हणजे हेच बघू शकता अयोग्य विधान आहे. येस, रिजनल ऑफिस ऑफ DMEO. नेक्स्ट, चुकीचे विधान ओळखायचं आहे. चुकीचे विधान आलं ना तर लक्षात ठेवा की कमी चुकीचे असतात आणि जास्त राईट असतात. असा कुठंतरी जो कन्सेप्ट होता, मग हेच लक्षात इथं ठेवायचं आहे की जर करेक्ट विचारलं असतं की बरोबर काय, तर कधी पण लक्षात ठेवा स्टेटमेंटमधलं बरोबर जास्त असतं आणि जर चुकीचं विचारलं तर चुकीच्या कमी असतात स्टेटमेंट हे. तर 1952 मध्ये मंत्रिमंडळाच्या ठरावाद्वारे राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना झाली, नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल. 1952 पॉलिटीमधलं बघू शकता, जर वाचला असेल तुम्ही काय त्याला बोलतात नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज, त्याच्यामध्ये NDC ची स्थापनेबद्दल लिहिलेलं आहे. येस, चुकीचे ओळखायचं ना. हा ठीक आहे, म्हणजे तर नसणार, चुकीचं नाहीये, राईट आहे. राष्ट्रपतीच्या आदेशाने 28 मे 1990 मध्ये आंतरराज्य परिषदेची स्थापना झाली, हे पण ऍक्च्युली बरोबरच आहे. म्हणजे आता फक्त 4th ऑप्शनच राहिलंय. 11 नोव्हेंबर 2000 रोजी आंतरराज्य परिषदेची पुनर्रचना करण्यात आली ना, हेच चुकीचं आहे. बघू शकता क चुकीचं आहे, फक्त क. स्टॅटिक डेटा आहे, लक्षात ठेवा. खालीलपैकी कोण आंतरराज्य परिषदेचे सदस्य असणार नाही? पंतप्रधान, सर्व राज्याचे मुख्यमंत्री, विधानसभा असलेल्या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री, राष्ट्रपती. तर इंटरस्टेट बघू शकता काउन्सिलमध्ये प्राईम मिनिस्टरचा काहीच रोल नाही. इंटरस्टेट काउन्सिलमध्ये प्रेसिडेंटचा काहीच रोल नाही आहे. प्राईम मिनिस्टर, चीफ मिनिस्टर ऑफ द युनियन टेरिटरीज, ते सगळेच असतात, प्रेझेंट असतात. त्यांना बघू शकता की घटनात्मक बघू शकता की अधिकार देण्यात आलेले आहे. पुढीलपैकी कोणत्या खटल्यात निकालात न्यायालयीन पुनर्लेखन ज्युडिशियल रिव्ह्यू बाबत परत आहे. 1 पेक्षा जास्त उत्तर असल्यामुळे मिनर्वा मिल्स केस पण बघू शकता त्याच्यात होतं, मग अशी बघितलं. आणि अजून एक होतं, मला वाटतं SR बोमाई असेल कदाचित, लक्षात येत नाही, पण 1 पेक्षा जास्त उत्तर असल्यामुळे कॅन्सल झालं. योग्य जोड्या निवडा. सेवांमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे दावे, अनुच्छेद 335. आता काय योग्य जोड्या लावायच्या आहेत आपल्याला. यस, म्हणजे सेवांमध्ये म्हणजे क्लेम्स ऑफ शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब 335 तर हे बरोबर आहे. 350B तर हिंदी भाषेचा विकास नाही आहे. हिंदी भाषेचाच विकास आहे का? 350B डेव्हलपमेंट ऑफ हिंदी लँग्वेज, करेक्ट. डेव्हलपमेंट ऑफ हिंदी लँग्वेज 350B, तर टेक्निकली तर मला राईट वाटतंय, बट नाही आहे, 350B नाही आहे. डेव्हलपमेंट ऑफ हिंदी लँग्वेजवर वेगळं कुठलं तरी कलम आहे. मातृभाषेतून सूचना 350 आहे. येस, आणि ब बरोबर आहे. येस, 17चा आन्सर 350B डेव्हलपमेंट ऑफ हिंदी लँग्वेज नाही, लक्षात ठेवा. कारण डेव्हलपमेंट ऑफ हे आहे, म्हणजे ॲक्च्युली काय लिहितं बोलवतं, संविधानिक बॉडी आहे
ते मला लक्षात येत नाही. 300B डेव्हलपमेंट ऑफ रिजनल लँग्वेजेस असं काहीतरी असू शकतो. नाही, ऑफिसर आहे कुठलं तरी. हां, लिंग्विस्टिक मायनॉरिटीसाठीच ऑफिसर आहे 350B मध्ये. येस, लिंग्विस्टिक मायनॉरिटीजसाठी ते ऑफिसर. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्वे 42व्या घटनादुरुस्तीत समाविष्ट केलेले आहेत? हा प्रश्न विचारला जाऊ शकतो कंबाईंड प्रिलिम्सला पण. 42व्या घटनादुरुस्तीद्वारे कुठलं बघू शकता, DPSP समाविष्ट करण्यात आला आहे. समाजातील दुर्बल घटकांना कायद्याबाबत मोफत मदत, यस. राहणीमान व आरोग्य सुधारणा नाही आहे. कामगारांच्या व्यवस्थापनाचा सहभाग म्हणजे पार्टिसिपेशन ऑफ वर्कर्स इन मॅनेजमेंट आहे. राष्ट्रीय स्मारके व ऐतिहासिक स्थळांचे संरक्षण, ना हे नाहीये. अ आणि क आहे का कुठं? येस, ऑप्शन क्रमांक 4 इज द राईट आन्सर, अ आणि क. मालमत्तेचा अधिकार हा कायदेशीर हक, या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? सगळेच प्रश्न कुठेतरी डीप चाललेले आहेत. लक्षात ठेवायचा, हा लेक्चर जे पण कोण बघतंय घाबरायचं नाहीये. हे म्हणजे रेरेस्ट ऑफ रेरेस्ट केसमध्ये ह्याच्यातला 1-2 प्रश्न आला तर आला. पूर्ण 15 प्रश्नांचा सेट अवघड येत नाहीत, लक्षात ठेवायचं नेहमी. येस, चला. संसदेच्या सामान्य कायद्याद्वारे हा अधिकार नियमित, कमी, रद्द किंवा सुधारित केला जाऊ शकतो. तर आपल्याला विचारलं काय, विधान बरोबर आहेत ना? स्टेटमेंट, राईट टू प्रॉपर्टी. संसदेच्या सामान्य कायद्याद्वारे हा अधिकार नियमित, कमी, रद्द केला जाऊ शकतो. आपण बघितलेलं आहे की 300A मध्ये करण्यात आला. बघू शकता की जी फंडामेंटल जे राईट होतं त्याला बघू शकता आर्टिकल 19 मधून राईट टू प्रॉपर्टीला वेगळं करण्यात आलेलं होतं. नेक्स्ट, ते कार्यकारी मंडळाच्या कारवाईपासून खासगी मालमत्तेचे संरक्षण करते. यस, इट प्रोटेक्ट्स प्रायव्हेट प्रॉपर्टी अगेन्स्ट एक्झिक्युटिव्ह ॲक्शन. ते कायदा मंडळाच्या कारवाईपासून खासगी मालमत्तेचे संरक्षण नाही. कायदा हे नाही. इट प्रोटेक्ट्स प्रायव्हेट प्रॉपर्टी लेजिस्लेटिव्ह ॲक्शनपासून नाही, एक्झिक्युटिव्ह ॲक्शनपासून रोखू शकते. म्हणजे अ आणि ब इज द राईट आन्सर. नेक्स्ट, अयोग्य विधाने. पुन्हा एकदा अयोग्य आला. मग अयोग्यामध्ये मी शॉर्टकट काय सांगितलं की जास्त कमीत कमी रॉंग असतात आणि जास्तीत जास्त राईट असतात. सर्वोच्च न्यायालय मूलभूत अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी प्राधिलेख म्हणजे रीट जारी करू शकते. यस, सर्वोच्च न्यायालय. लक्षात ठेवा, 124 नाही, 124 नाही, 132 नुसार एक करू शकतो आणि हायकोर्ट 226 नुसार. उच्च न्यायालयाच्या मूलभूत अधिकारा अंमलबजावणीसाठी आणि इतर कोणत्याही हेतूसाठी रीट जारी करू शकते. यस, बरोबर आहे, उच्च न्यायालय पण. यस, मी आता सांगितलं 226 नंबर. मूलभूत कर्तव्यांच्या अंमलबजावणीसाठी उच्च न्यायालय रीट, मूलभूत कर्तव्य नाही, फक्त अधिकार असणार. म्हणून क रॉंग आहे, अयोग्य विधान क. नेक्स्ट, घटक राज्याच्या विधान परिषदेच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. विधान परिषद, आता समजा महाराष्ट्र विधान परिषदेबद्दलच बोलतोय असं समजा. विधान परिषदेची सभासद संख्या ही विधानसभेच्या सभासद संख्येच्या 1/3 पेक्षा जास्त नसावी. आता हे बरोबर आहे की चुकीचं आहे? तर इट इज राईट ओनली, 1/3 असली पाहिजे. राज्यघटनेचे अनुच्छेद 170 170च्या 170 मध्ये परिषदेच्या रचनेत पद्धत नमूद करण्यात आलेली आहे. तर नॉट 169 मध्ये कदाचित आहे. यस, 170 मध्ये नाहीये. यस, राज्यपालांनी केलेला नामनिर्देशिताचा प्रामाणिकपणा अथवा उचितपणा यावर कोणत्याही प्रकारे न्यायालयीन प्रश्न उपस्थित करण्यात येणार नाही. महाराष्ट्र बघू शकता विधानसभेत काय चाललंय, राज्यपाल नियुक्त म्हणजे बीजेपीचे जेव्हापासून गव्हर्नमेंट आलं ते, आणि राज्यपाल पण त्यांच्याच हे जे असतात, मग नियुक्तच करत नाही. म्हणजे त्यांचं कसं आहे माहिती आहे काय, जस्टिस डिलेड बट नॉट डिनाईड असं काहीतरी जे आपण कोर्ट वाचलेला असतो त्याच प्रकारे पूर्ण बघू शकता की आत्ताचं सरकार काम करते, सेंट्रल गव्हर्नमेंट पण. म्हणजे मी क्रिटिसाइज नाही करते, काँग्रेसने पण असंच पूर्वी काम केलं. पण लक्षात ठेवा की उन्होंने हे किया, जवाहरलाल नेहरूने हे केलं, पण जनतेने तुम्हाला निवडून दिलंय, त्यांनी चुकी केल्या म्हणूनच तुम्हाला निवडून दिलंय. मग तुम्ही पण चुकी करणं हे म्हणजे किती हे आहे. म्हणजे मला म्हणजे हेच वाटतं की म्हणजे जे काही काही जे नेते असतात, मोठे मोठे नेते महाराष्ट्राचे, पण असे न्यूजला बाईट देतात, म्हणजे हसण्यालायक आहेत. म्हणजे तुम्ही काय पब्लिकला एड्यात काढताय असं झालं. तपोवनच्या ह्याच्या संदर्भात ते आलेलं की मध्यंतरी एक मंत्री बोललेले की आम्ही त्याच्यापेक्षा 5 पट झाडं दुसरीकडे लावू. अरे मग ते कापतायच कशाला ना, दुसरीकडे जागा आहे तर तिकडे करा साधूग्राम, है ना, नॉर्मल लॉजिक होता. राज्यसभेच्या तुलनेत राज्य विधान परिषद स्थापन बलशाही आहे. ना, राज्यसभाच बघू शकता परमनंट हाऊस आहे आणि तेच बलशाही आहे. म्हणून आपल्याला काय विचारलंय, विधान योग्य म्हणजे अ आणि क इज योग्य. नेक्स्ट, बघू शकता एकापेक्षा जास्त उत्तर असल्यामुळे हॅशटॅग लावण्यात आलेलं आहे. भरपूर म्हणजे प्रॉपरली उत्तर डिकोडेड नव्हतं म्हणून. संसदेच्या सदस्यासाठी अपात्रता या विषयाचे बरोबर विधाने ओळखा. म्हणजे सिलेक्ट द करेक्ट रिगार्डिंग डिस्क्वालिफिकेशन फ्रॉम मेंबरशिप ऑफ पार्लमेंट. एखाद्या व्यक्तीला भारतीय राज्यघटनेत 10वी अनुसूची अंतर्गत पक्षांतराच्या कारणासह अपात्र ठरवले जाऊ शकते. येस, हे तर बरोबर आहे. 10वी अँटी डिफेक्शन लॉ. पण 1/3 जर बाहेर गेले तर नाही करू शकत. एकनाथ शिंदे बघू शकता ती केस अजून चालूच आहे.
52व्या घटना दुरुस्ती संविधानामध्ये पक्षांतर हा कायदा बसवण्यात आला. यस, बरोबर आहे. कलम 100 मध्ये अपात्रतेच्या कारणे नमूद केलेली आहेत. कारणे आहेच नाहीत, म्हणून अ आणि ब फक्त राईट आहे. नेक्स्ट 30 प्रश्न घ्यायचे, 24 पर्यंत पोहोचलोय, अजून फक्त 6 प्रश्न आहेत. महानगरातील न्यायालय महानगर दंडाधिकाऱ्याचे न्यायालय म्हणून ओळखले जातात. येस, बरोबर आहे. म्हणजे इन मेट्रोपॉलिटन सिटीज द कोर्ट्स आर नोन ॲज कोर्ट्स ऑफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट्स. मुख्य महानगर दंडाधिकाऱ्याला मुख्य न्याय दंडाधिकाऱ्याचा अधिकार प्राप्त आहेत. चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट हॅज द पॉवर ऑफ अ चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. परफेक्ट. महानगर दंडाधिकाऱ्याला मुख्य न्याय दुय्यम श्रेणी दंडाधिकारी यांचे अधिकार प्राप्त आहेत. मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट हॅज द पॉवर ऑफ अ मॅजिस्ट्रेट ऑफ द सेकंड क्लास. सेकंड क्लास नाही ना, आपण ऑलरेडी बघितलं, म्हणून अ आणि ब विल बी द राईट. सेम असतात, बघू शकता, फक्त सिटीजचा डिफरन्स झाल्यामुळे हे वेगवेगळे डिनोट करण्यात आलेले आहे. लोकसभाच्या अध्यक्षासंबंधी पुढील विधाने विचारात घ्या. लोकसभेचे सुव्यवस्था राखण्याचे अंतिम अधिकार अध्यक्षांकडे असते. यस, परफेक्ट. लोकसभेच्या कामकाजाच्या नियमांचा अर्थ लावण्याचा अंतिम अधिकार त्यांच्याकडेच असतो. यस, कारण जर इफ द बिल इज द मनी बिल ऑर नॉट, हे बघू शकता, जे सभापती आहे तेच ठरवणार, म्हणजे तो बिल जे आहे मनी बिल आहे की नाही. यस, नेक्स्ट. सभागृहाची सुव्यवस्था राखणे तसेच कामकाजाचे नियमन करण्यासंबंधीच्या अध्यक्षांचा व्यवहार हा सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येतो ना, म्हणून फक्त अ आणि ब बरोबर आहे. स्पीकर कंडक्ट्स इन रेग्युलेटरी प्रोसिजर फॉर मेंटेनिंग ऑर्डर इन द हाऊस. ज्युरिस्डिक्शन ऑफ द सुप्रीम कोर्टमध्ये येत नाही, तिथंच जे रेकॉर्डिंग असतात त्याच्याच संसद जे काय करणार त्याच्या अंतर्गतच फक्त बघू शकता अधिकार असतात. तुम्ही सुप्रीम कोर्टमध्ये नाही खेचू शकत त्यांना, नाहीतर मग असंच बघू शकता भरपूर वेळा मग डिझॉल्व्ह झाली असती पार्लमेंट बऱ्याच ठिकाणी 1950 पासूनच. नेक्स्ट. माहितीचा अधिकार अधिनियमाविषयी खालील कोणते विधान असत्य आहे. माहितीचा अधिकार बघू शकता आपल्याला प्रिलिम्समध्ये नाहीये. जरी फॉल्स मी डायरेक्टली आन्सर सांगतो. संरक्षित व्यक्तींना होणाऱ्या हानीपेक्षा जर सार्वजनिक हित जास्त महत्त्वाचे असेल तरी माहितीचा आयोग माहिती प्रकट करण्यास परवानगी देऊ शकत नाही. यस, द इन्फॉर्मेशन कमिशन कॅनॉट अलाउ ॲक्सेस टू द इन्फॉर्मेशन इवन इफ पब्लिक इंटरेस्ट आउटवेड हार्म टू प्रोटेक्टेड पर्सन. मग हे जे आहे तेच बघू शकता की असत्य आहे, बाकी सगळे सत्य आहे. म्हणजे हा अधिनियम 1923 पेक्षा श्रेष्ठ आहे. या कायद्यानुसार दिलेल्या आदेशसंदर्भातील न्यायालय कुठल्याही दावा, अर्ज किंवा कामकाज चालवू शकत नाही. राज्य वगळून इतर व्यक्तींच्या कॉपीराईटवर अतिक्रमण होत असेल तर सार्वजनिक माहिती अधिकार माहितीसाठी विनंती फेटाळू शकतो. यस, जर पर्सनल लेवलला काहीतरी हानी होत असेल तर फेटाळू जाऊ शकते. नेक्स्ट. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे कार्य नाही. नॉट अ फंक्शन ऑफ नॅशनल ह्युमन राईट्स. मानवी हक्काचे संरक्षण आणि त्यांचे प्रभावी अंमलबजावणीसाठी उपाययोजना शिफारस करणे आहे. ॲक्च्युली हे बघू शकता की कार्य आहे. मानवी हक्कांच्या क्षेत्रात संशोधन करणे आणि त्यासाठी प्रोत्साहन देणे पण आहे. स्वेच्छेने मानवाधिकारांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आणि संस्थानाच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणे. आदर्श कारागृहांना स्थापन करणे हे नाहीये. हे थोडी आहे. आदर्श कारागृह काय असतो प्रकार. तुम्ही कारागृहामध्ये जाणारच मग तुम्ही बिघडलात, चांगला माणूस पण तिथे बिघडून येईल. नेक्स्ट. भारताचे परदेशी नागरिक कार्ड धारकांच्या हक्कांबद्दल राईट्स ऑफ ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया विचारले की त्यांचे राईट्स काय आहेत. यस, चला तर जाणून घेऊया. तो भारताच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणूक लढवण्यासाठी अपात्र असतो. नेक्स्ट. तो सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्तीसाठी पात्र असतो. पात्र अपात्र म्हणून परफेक्ट टेक्निकल बघू शकता की प्रश्न इथं देण्यात आलेला आहे, लक्षात ठेवा. यस, तो मतदार म्हणून नोंदणीसाठी पात्र असेल. आता काय विचारलंय, करेक्ट स्टेटमेंट विचारलंय ना. करेक्ट स्टेटमेंट म्हणजे तो भारताच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यास अपात्र असतो. नाही, अपात्र नाही, पात्र असतो, म्हणून हे चुकीचं स्टेटमेंट आहे. कारण ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया पात्र असतो इलेक्शन लढवण्यासाठी. तो सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्तीसाठी पात्र असेल ना, इथं अपात्र असतो. उलटच दिले. तो मतदार म्हणून नोंदणीसाठी पात्र असेल. यस, ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडियाला पण राईट दिलेला आहे, म्हणून फक्त नाही, सॉरी, थोडं थांबा. ह्याच्या टेक्निकलिटीज आपल्याला हे आहे, फक्त आन्सर पाहिजे ह्याचं, फक्त क नाही. तर पुन्हा आपण बघूया की तो भारताच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणूक लढवण्यासाठी अपात्र असेल. ओव्हरसीज सिटीजन, यस, म्हणजे हेच बघू शकता बरोबर आहे. बाकी सर्वोच्च न्यायालयाने मतदार म्हणून हक्कांबद्दल हे बघू शकता की ओव्हरसीज सिटीजनला आपण म्हणजे ते मतदार नोंदणीसाठी, अच्छा, ही शाल बी एंटायटल फॉर रजिस्ट्रेशन ॲज अ वोटर. नाही, रजिस्ट्रेशन म्हणजे करण्यासाठी हे नाहीये, पण जे ऑलरेडी समजा तुम्ही भारतीय सिटीजन आहे आणि तुम्ही जर बाहेर गेला तर तुम्हाला जे आहे NRI अंतर्गत हे आहे, ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया अंतर्गत वोटिंग राईट्स नाही, म्हणून क रॉंग आहे. आणि तो सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्तीसाठी पात्र असेल तर नाही, कारण सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची जर तुम्ही एलिजिबिलिटी बघितली सिटीजन ऑफ इंडिया पाहिजे, लक्षात ठेवा. मग तो भारताच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी अपात्र असेल. यस, हे बरोबर आहे, म्हणजे फक्त आन्सर बनतो. यस, अपात्रच असणार, कारण
जर आपण वाचलं की जर प्रेसिडेंट बनायला काय पाहिजे, सुप्रीम कोर्टाचं जज बनायला काय पाहिजे आणि प्राईम मिनिस्टर ते सर्व बनायला काय पाहिजे, तर सिटीजन ऑफ इंडिया पाहिजे. ओव्हरसीज सिटीजन आपल्याला चालणार नाही, बट तो रजिस्ट्रेशन पण करू नाही शकत, लक्षात ठेवा. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात राज्य लोकसेवा आयोगाने केलेल्या कामाचे वार्षिक अहवाल 330, 326, 320, 323, 315 ते 323 मध्ये बघू शकता की आपल्याला भेटतं. आणि सर्वात लास्ट जे आर्टिकल असतात तेच बघू शकता, ॲन्युअल रिपोर्ट असतात, म्हणजे कलम 323. चला, आजच्या सेटमधला लास्ट प्रश्न घेऊया. ह्याच्यात बघू शकता 150 प्रश्न आहेत, पण 30 प्रश्न घेऊया, कारण बाकीचे जे काही काही मायनर ऍक्ट्स आहेत त्याच्यावर प्रश्न होते, जसं RTI बघितलं, म्हणून ते सगळं कव्हर नाही करायचं. जे जे मेन महत्वाचं आहे तेच करायचं आहे. 2002च्या 86व्या घटना दुरुस्ती विधिनियमात खालीलपैकी कोणती तरतूद करण्यात आलेली नाही विचारले. लक्षात ठेवा, हाच प्रश्न ह्याच सेटमध्ये एकदा परत होता, तो वेगळा फिरून आलाय. प्राथमिक शिक्षण हा मूलभूत अधिकार करण्यात आला. यस, 21A. राज्याकडून अनुदान मिळवणाऱ्या किंवा न मिळवणाऱ्या खासगी शैक्षणिक संस्थांसह सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये सामाजिक किंवा शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी विशेष तरतुदी करण्याचा अधिकार राज्याला देण्यात आला तर नाही. हेच आहे की राज्याला न देण्यात आला. मार्गदर्शक तत्वांच्या अनुच्छेद 45 मध्ये विषय बदलण्यात आला आणि 51A मध्ये मूलभूत कर्तव्य ऍड करण्यात आले. म्हणजे हाच बघू शकता अधिकार नाही आहे, लक्षात ठेवा. यस, आणि अशा प्रकारे बघू शकता अजून प्रश्न आहेत, पण लोकांची विनंती होती की जास्तच डिफिकल्ट होते म्हणून थोडंफार कमी प्रश्न घ्या. म्हणून आजचं बघू शकता की लेक्चर आपण इथंच थांबवत आहे आणि उद्याच्या भागात आपण इकॉनॉमिक्स चर्चा करू आणि परवा सायन्स हे करू. आणि मग ह्याच्यातलेच जे राज्यसेवेचे मेन्सचे प्रश्न काय काय राहिलेले आहेत ते आपण पुढच्या आठवड्यात कव्हर करू, कारण कमी वेळेत जास्त प्रश्न कव्हर करायचा आहे. आणि आज आपण इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.